विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. वही, पेन आणि पुस्तक आपल्या जवळ ठेवा. शंका समाधान यामध्ये भाग 2 आज आपण घेणार आहोत. शंका, विद्यार्थ्यांचे प्रश्न व शंका यावरती आपण समाधान देत आहोत. या ठिकाणी आपल्या मनामध्ये काय अडचणी असतील, प्रकरण तर आजच्या शंका जी आहे विद्यार्थ्यांनी मांडलेली ही एक आपण शंका आज घेणार आहोत. ती म्हणजे मानवतावादी हस्तक्षेप याविषयी आपले मत नोंदवा. तर प्रकरण पहिले हे जे आपल्याला यामध्ये विकल्पासह 19 गुण आपल्याला 80 पैकी विचारले जातात आणि ते पाहत असताना प्रश्न 5वा, तुमचे मत नोंदवा. 5 पैकी 3 सोडवायचे आहेत. एकूण 12 गुण आहेत आणि 4-4 गुण प्रत्येक प्रश्नाला यावरती आपल्याला विचारायचे. त्याच प्रकारे हाच प्रश्न आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप सहसंबंध स्पष्ट करा. अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप हे पाहत असताना मुद्देसूद उत्तर त्या ठिकाणी आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. आपलं मत त्या ठिकाणी मांडणं आवश्यक आहे. मत मांडत असताना मानवतावादी हस्तक्षेप याविषयी माझे खालील प्रमाणे मत आहे, अशा प्रकारे सुरुवात आपण करायची. एखाद्या राष्ट्राचे विघटन किंवा नवीन राष्ट्रांचा उदय ही प्रक्रिया नेहमी शांततामय मार्गाने होईलच असे नाही. याउलट अशी राष्ट्रे निर्माण होताना हिंसाचाराचा मार्ग अवलंबल्याचा आपल्याला दिसतो. शीतोत्तर काळात युरोपात तसेच इतर प्रांतात स्वतंत्र होण्यासाठी प्रचंड हिंसाचार झालेला दिसून येतो. उदाहरणार्थ युगोस्लावियाच्या बोस्निया व हर्जेगोविना या प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वांशिक हिंसाचार झाले. तसेच चेचन्या, पूर्व तिमोर, एरिस्ट्रिया इत्यादी प्रदेशात देखील संघर्ष सुरू झाला. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप, त्याच प्रकारे मानवतावादी हस्तक्षेप याविषयी आपले मत त्या ठिकाणी आपण असे मांडायचे. त्याच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या प्रदेशात मानवी हक्काचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उल्लंघन झाले. संयुक्त राष्ट्र संघटनेने या काळात शांतता रक्षक करण्याचे महत्वाचे कार्य केले. शीतोत्तर काळात संयुक्त राष्ट्रे युद्धजन्य परिस्थितीशी असणाऱ्या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी हस्तक्षेप करतात. अशा प्रदेशात चालू असलेले युद्ध थांबणे हेच उद्दिष्ट नसून भविष्यात अशा युद्धांना आळा घालणे, त्या प्रदेशात शांतता प्रस्थापित करणे आणि पीडितांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्याचे कार्य केले असते. त्याच प्रकारे एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. उपप्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला जातो. प्रश्न क्रमांक 3, खालील दिलेले विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट सांगा. 7 पैकी आपल्याला 5 सोडवायचे आहेत. गुण 10 आहेत. प्रत्येकी 2 गुणासाठी हा प्रश्न विचारला. अशा प्रकारचा 1990चे दशक हे मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणावा लागेल. तर हे चुकी बरोबर सहकारण स्पष्ट करा, अशा प्रकारचा त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न या ठिकाणी आपण एक्स्ट्रा घेतलेला विचारला. तर हे विधान काय आहे? 1990चे दशक हे मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणावा लागेल. हे विधान बरोबर आहे. संयुक्त राष्ट्रांनी कंबोडिया, सोमालिया, युगोस्लाविया या देशामध्ये हस्तक्षेप करून मानवी हक्काचे संरक्षण केले. कंबोडिया शांतता प्रस्थापित करण्याच्या मार्गात भारताने महत्वाची भूमिका पार पाडली. मानवी हक्कांच्या वाढत्या जागरूकतेमुळे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याने मिळालेल्या पाठबळामुळे मानवतावादी हस्तक्षेप या हक्क संरक्षणाच्या नवीन संकल्पनेचा उदय झाला. तर अशा प्रकारे वरील प्रमाणे मानवतावादी हस्तक्षेप विषयी माझे मत आहे, अशा प्रकारे खाली आपण लिहायचं. आणि हे 4 गुणासाठी आपल्याला प्रश्न
विचारला जातो. प्रश्न 5व्या मध्ये 3 प्रश्न विचारले जातात 12 गुणांसाठी, 5 पैकी 3 सोडवायचे आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी काही शंका होती याचं निश्चितच निरसन झालेलं असेल. व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आणि वेळोवेळी व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन आपल्या वहीमध्ये सर्व माहिती लिहून घ्यायची आहे. त्याच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, शंका समाधान प्रकरण पहिले 12वी राज्यशास्त्र आपल्याला पुढील भागामध्ये भेटायचं आहे. भाग क्रमांक 3 मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या काही शंका असतील तर त्या प्रश्न असतील प्रकरण पहिले यावरती कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट करू शकता. भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढील भागात. धन्यवाद.